नमस्कार मित्रांनो, प्रभावती डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या एका विद्यार्थ्याला, आपल्या क्लासमधील एक विद्यार्थी आहे, त्याला अशी अडचण येत आहे की तो एका डिझाईनवरती काम करतोय आणि ती डिझाईन सेव्ह केल्यानंतर डबल इफेक्ट त्यावरती दिसत आहेत. म्हणजे त्यावरती जो काही मजकूर लिहिलेला आहे त्या विद्यार्थ्याने, तर तो ज्यावेळेस काम करतो आणि डिझाईन सेव्ह करतो त्यावेळेस ते मजकूर जो लिहिलेला आहे तो डबल दिसतोय. तर अशी अडचण कधी येते हे मी तुम्हाला या माझ्या डिझाईनमध्ये तुम्हाला मी सांगतो. तर ही डिझाईन खूप जुनी आहे. तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजवरती पाहिली असेल, जवळपास 2024-25ला मी ही डिझाईन टाकलेली आहे इंस्टाग्राम पेजवरती. तर यावरती मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगतो की तशी अडचण तुम्हाला कधी येते. त्यासाठी मी तुम्हाला ही डिझाईन अगोदर सेव्ह करून दाखवतो. हे बघा, ती डिझाईन आपण सेव्ह केलेली आहे. ती डिझाईन ओपन केल्यानंतर या ठिकाणी बघा दिसलं तुम्हाला अशा प्रकारची अडचण येत आहे. म्हणजे डबल मजकूर दिसत आहे या ठिकाणी. हे बघा, पेमेंट केल्यानंतर लगेच व्हॉट्सअपवर नोट्स मिळतील किंवा हे विषयांचे नाव लिहिले आहेत ते डबल दिसत आहेत. तर अशी अडचण कधी येते ते मी तुम्हाला सांगतो. अशी अडचण आपल्याला तेव्हा येते ज्यावेळेस आपण कोणतीही डिझाईन तयार करतो आणि ती डिझाईन आपली व्हिडिओ स्वरूपामध्ये आपण रील बनवलेली असते किंवा व्हिडिओ बनवलेला असतो आणि आपण त्या व्हिडिओला किंवा रीलला, स्टोरीला आपण इमेज स्वरूपामध्ये म्हणजे फोटो डिझाईन आपण सेव्ह करतो. त्यावेळेस अशी अडचण येतं आपल्याला. तर ते कशामुळे होतं, आपण व्हिडिओमध्ये असेल किंवा आपण स्टोरी रीलमध्ये असेल, तिथे आपण काय केलेलं असतं, ज्यावेळेस आपण एडिटिंग करतो त्यावेळेस आपण फॉन्टला असेल, फोटोला, एलिमेंटला ॲनिमेशन दिलेलं असतं. तर ते ॲनिमेशन तसंच राहतं कारण ते आपण व्हिडिओ स्वरूपामध्ये तयार केलेलं आहे. परंतु ज्यावेळेस आपण ते डिझाईन फोटो स्वरूपामध्ये सेव्ह करतो त्यावेळेस ते इफेक्ट तसेच राहतात. त्यामुळे अशी अडचण येते आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सर्वात पहिल्यांदा आपल्याला ही जी काही डिझाईन आहे ती व्हिडिओ स्वरूपामध्ये आपल्याला एडिट करायची आहे. ओके, ज्या काही लेअर आहेत ते आपल्याला या ठिकाणी शो होत आहेत. तर या ठिकाणी आपल्याला एडिट करायचं आहे, यावरती काम करायचं आहे. त्यामुळे मी सर्वात पहिल्यांदा याला डुप्लिकेट करून घेतो जेणेकरून ओरिजिनल डिझाईनला काही होणार नाही. ओके, आता मी याला एडिट केलेलं आहे. त्यानंतर मला कोणत्या ठिकाणी प्रॉब्लेम येत होता, तर पेमेंट केल्यानंतर हे बघा या ठिकाणी डबल लिहिलेलं आहे. त्यामुळे मला या ठिकाणी ते डबल शो होत होतं. तर मी हे डिलीट करणार. त्यानंतर विषयांची नावं, हा मजकूर देखील मला डबल दिसत होता. तर मी तो डिलीट केला तरी चालेल किंवा याला पूर्ण शेवटपर्यंत असं ठेवलं तरीही चालेल, काही अडचण येणार नाही. त्यानंतर त्यावरती जे काही बुलेट दिलेले आहेत, हे बुलेट ते देखील मला डबल शो होत होते कारण त्या व्हिडिओमध्ये डबल आहेत, त्यामुळे ते मला डबल शो होत होते. त्यानंतर मी काय करणार, याला पूर्ण करून घेणार. पूर्ण शेवटपर्यंत तुम्ही त्याला ओढलं तरी चालेल किंवा त्याच ठिकाणी ठेवलं तरी चालेल. जर मी असं केल्यानंतर आता जर परत मी माझी डिझाईन सेव्ह केली तर मला ती अडचण आता येणार नाही. तुम्हालाही बऱ्याच वेळेस अशी अडचण येते. तर ती अडचण या कारणासाठी येत असते की तुम्ही जे काही बनवता ते व्हिडिओ स्वरूपामध्ये बनवता आणि तुम्ही त्याला फोटो म्हणून सेव्ह करता, त्यावेळेस अशी अडचण येते. हे बघा, सर्व इफेक्ट, ॲनिमेशन जे काही आहे डबल लिहिलेलं ते सर्व मी डिलीट केल्यानंतर या ठिकाणी बघा आपली डिझाईन पूर्णपणे चांगल्या स्वरूपामध्ये सेव्ह झालेली आहे. तुम्हाला ही अडचण येत असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही जो काही व्हिडिओ बनवला असेल, स्टोरी बनवली असेल, त्यामधील इफेक्ट असतील किंवा डबल लिहिलेलं असेल ते रिमूव्ह करा आणि त्यानंतर तुम्ही डिझाईन सेव्ह करा. तुम्हाला ती अशा पद्धतीने शो होणार नाही. तर तुम्हाला ती चांगल्या पद्धतीने अशा प्रकारे तुमची डिझाईन सेव्ह झालेली असेल. ठीक आहे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.